जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। मित्रांनो, आमच्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासमोर एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, तर ती म्हणजेच केळी शेती। तर चला बघूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत केळी शेतीचा संपूर्ण प्रवास, ते म्हणजेच रोपवाटिकेपासून ते फळ विक्रीपर्यंत। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण केळी शेतीची ओळख करून घेणार आहोत। म्हणजेच भारतात केळीची लागवड सुमारे 8 लाख हेक्टरवर होते। महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, धुळे हे प्रमुख जिल्हे केळीसाठी मानले जातात। केळीमध्ये भरपूर पोषण मूल्य असतात, म्हणजेच फायबर, पोटॅशियम आणि ऊर्जा। तर चला केळी शेतीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात। ते म्हणजेच पहिला मुद्दा, हवामान आणि जमिनीसाठी काही योग्य अटी। केळी शेतीसाठी तापमान हे 20 डिग्री सेल्सिअस ते 35 डिग्री सेल्सिअस असावं। वार्षिक पर्जन्यमान हे 1000 ते 2500 मिमी असावं। त्यासाठी लागणारी जमीन ही मध्यम ते भारी असावी व चांगली निचरा होणारी असावी, म्हणजेच त्याचा pH 6.5 ते 7.5 असावा। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच रोपवाटिका आणि रोपांची निवड कशी असावी। रोपे हे टिश्यू कल्चर रोपे असावीत। ती रोपे रोगमुक्त व एकसंध असतात। सकस कंद वापरत असल्यास 1.5 ते 2 किलो वजनाचे असावे। लागवडीपूर्वी 22 टनमध्ये किंवा ट्रायकोडर्मामध्ये रोपे बुडवावी। ही रोपे सावलीत 25 दिवस वाढून नंतरच मुख्य शेतात लावावीत। बघूया तिसरा महत्त्वाचा मुद्दा, केळी शेतीसाठी शेतीची तयारी आणि लागवड कशी असावी। त्यासाठी खोल नांगरणी, 10 ते 15 टन शेणखत पर एकरी असावं। लागवडीसाठीचे अंतर हे 6 बाय फूट एवढं असावं। डबल लाईन पद्धत वापरल्यास अधिक उत्पादनही मिळते। ठिबक सिंचन बसवणं आवश्यक आहे। लागवडीचा योग्य कालावधी म्हणजे जून, जुलै किंवा फेब्रुवारी ते मार्च हा आहे। तर चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच शेतीसाठी लागणारं खत व्यवस्थापन कसं असावं। एकरी NPK 260-200 किलो असावं। त्यासाठी लागणारे काही सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, मॅग्नेशियम आणि बोरॉन हे वापरावं। तसेच फर्टिगेशनद्वारे खत देणं अधिक प्रभावी ठरतं। खत हे 3 टप्प्यात द्यावं लागतं, ते म्हणजेच लागवडीनंतर 1 महिना, 3 महिने आणि 6 महिने। तर पाचवा मुद्दा म्हणजेच सिंचन आणि तण नियंत्रण कसं असावं। ठिबक सिंचन म्हणजे दररोज 2 ते 4 लिटर पाणी प्रति झाड द्यावं। मल्चिंग वापरल्यास तण नियंत्रण आणि आर्द्रता टिकवता येते। वेळोवेळी कोळपणी ही आवश्यक आहे। तर 6वा मुद्दा, रोग व कीड नियंत्रण कसं असावं। प्रमुख रोग आहेत जे म्हणजे की केळीवर मोठ्या प्रमाणात पडतात, ते म्हणजेच पानकरपा, सिगाटोका, बुरशीजन्य असे काही रोग आहेत। व कीड म्हटलं तर नेमाटोड, रूट बोरर, पण त्यावरही काही उपाय आहेत, ते म्हणजे ट्रायकोडर्मा, पेंडामेथालिन, फेरोमोन ट्रॅप्स। त्यासाठी जैविक फवारणी आहेत, ती म्हणजेच नीम अर्क, लसूण, तंबाखू अर्क। तर 7वा मुद्दा म्हणजेच फळधारण, कवरिंग आणि काढणी। साधारणतः 8 ते 10 महिन्यात केळीचे फळ येतं। त्यानंतर बंच कवरिंग करावी, म्हणजेच प्लास्टिक किंवा कागद वापरून फळाचं संरक्षण केलं जातं। तर काढणी करताना काही घ्यावयाची काळजी म्हणजेच फळं थोडी कच्ची असताना सकाळी किंवा संध्याकाळी करावी। काढणीपूर्वी सिंचन हे थांबवावं। 8वा मुद्दा म्हणजे साठवणूक, ग्रेडिंग आणि विक्री कशी करावी। फळ ग्रेडिंग करून वेगवेगळ्या बाजारात पाठवावीत। थेट ग्राहक विक्री, APMC मार्केट किंवा निर्यात अशी करावी। जर फळ साठवून ठेवायची गरज असेल तर ते थंड व हवेशीर जागेत ठेवावीत। त्यानंतर पॅकिंग करताना घ्यायची काही काळजी, ते म्हणजेच प्लॅस्टिक क्रेटर्स किंवा कार्टन बॉक्समध्येही त्याची पॅकिंग करावी। तर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा बघूया, तो म्हणजेच उत्पादन आणि नफा कसा असावा। एकरी उत्पादन हे 30 ते 35 टन असावं। त्यासाठी लागणारा खर्च हा जास्तीत जास्त 60,000 ते 80,000 इतका येतो व नफा हा कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख पर्यंत व्हायलाच हवा। इंटरक्रॉपिंग केल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते, म्हणजेच हरभरा आणि कांदा केळी पिकासोबत लावला तरीही चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण केळी शेतीबद्दल काही महत्त्वाची माहिती बघितलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, केळी शेतीत यशस्वी होण्यासाठी शिस्त, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल हवाच। जर आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूयात अशाच उपयुक्त माहितीबरोबर। धन्यवाद।